हाय गाईज, मखानी आम्ही भाजून घेतलेले आहेत. मखानी भाजून घेतलेले आहेत, काजू वगैरे. आणि हे जे डिंकचे लाडू आहेत ना गाईज, हे खूप आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. पाठ वगैरे दुखते, कुणाचे गुडघे दुखतात, तर त्या लोकांनी तर हे लाडू खायलाच पाहिजे. खूप पौष्टिक आहेत. आपण असं नाही खाऊ शकत, पण आपण थंडीच्या दिवसात नक्कीच खाऊ शकतो. हे हलीम आहे आणि मनुके आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, गूळ, हलीम, मनुके, बदाम, डिंक, शेंगाडा पीठ आहे. असं सगळ्या गोष्टी आपण त्या डिंकच्या लाडूमध्ये आपण टाकलेल्या आहेत. थोडेसे मी काजू बदाम पण भाजून घेतलेत आणि दळलेत. मखाणे पण भाजून घेतले आणि मखाणेही दळून घेतलेले आहेत. म्हणजे असं खूप जास्त दळायचं नाही, थोडंसं दिसायला पण पाहिजे. परत अक्रोड पण भाजून, थोडासा रवा पण घेतला आम्ही. म्हणजे तो रव्याचे थोडं रवा टाकलं की खूप छान लागतं. शेंगाड्याचं पीठ पण भाजून घेतलं आणि मखाणी दळल्यावर पण मी थोडंसं गरम केलं, म्हणजे थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं. रवा पण तेल टाकूनच भाजून घेतला होता. मखाणीचं पीठ पण थोडं तेल टाकून भाजून घेतलं होतं. आणि एका पातेल्यामध्ये तेल घेतलं. तेल आम्ही 1.5 पिशवी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून दिला, गूळ उतळू दिला. त्याच्यानंतर सगळं जे दळलेलं होतं, मग डिंक होता, शेंगाडा पीठ पहिले टाकलं, रवा टाकला, मग ते हलीम, मनुके वगैरे सगळे काजू बदाम, परत खारीक खोबरं ते पण आम्ही दळून घेतलेलं होतं. हे बघा, खारीक खोबऱ्याचं टाकलं जाते, तर ते पण आम्ही बारीक बाहेरून चक्कीवरनं दळून आणलं होतं. आणि दळून त्या सगळ्या गोष्टी दळलेल्या आणि तेलात भाजलेल्या त्या गूळ आणि पाकमध्ये ते टाकून दिलं. चांगलं मिक्स केलं, मिक्स करून घेतलं चांगलं. आणि मग नंतर मग बघा, आम्ही मस्त लाडू बांधायला घेतले. आणि हाताला चटके पण लागत होते, बांधता येत नव्हते. आणि हळूहळू थोडं करून असं वरचा लेअर काढून आम्ही एक एक लाडू असं तयार केला. आणि बघू शकता तसे लाडू बनवले आहेत.